स्त्री फक्त अडीच अक्षरांचा एक शब्द, पण अर्थ अथांग आहे. स्त्री म्हणजे काय हो? रक्तामासाचा सांगाडा, एक शरीर का नात्यांची एक सुंदर साखळी? स्त्री एक शरीर नाही आहे, ती एक सुंदर अनुभूती आहे. जसं बीजात महावृक्ष होण्याची शक्ती दडलेली असते ना, तसं सृजनशीलतेची शक्ती स्त्रीत दडलेली असते बरं का. तिची रूप तरी किती हो. लहानपणी बापाचं हात धरून जाणारी ती लेक जरा मोठी झाल्यावर, लग्नाचं वय झाल्यावर तेच घर सोडून जाऊन दुसऱ्याची तीच लेक सून होते. आपलं सगळं अस्तित्व, स्वप्न बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारी ती आई असते, कोणाची आजी असते. किती नाती, किती गोती सांभाळते ती, नाही का. कधी ती घराचं छप्पर होते, तर कधी दाराची वीट पण होते हो. ती एक अनुभूती आहे, एवढंच म्हणावंसं वाटतं. कारण ती अनुभवल्याशिवाय कळत नाही. आपण जर स्त्री म्हणून जन्माला आलोय तर क्या बात आहे, ती अनुभवावी आपण. ती फक्त सौंदर्य आहे का? ती फक्त बुद्धीची झळाळी आहे का? नाही. सगळ्यांच्या पलीकडे एक फार सुंदर देवाने दिलेलं एक वरदान आहे. प्रत्येकात स्त्रीत्व जडलेलं आहे. पुरुषत्व आणि स्त्रीत्व ह्या दोघांचा समतोल झालं तरच जीवन सुंदर होतं. त्यामुळे स्त्रीत्वाला तोडच नाही आहे. पण काय होतं, आपण तिला अनेक नात्यात बांधून ठेवतो. एवढंच तिचं जग आहे का हो? अजिबात नाही. त्याच्या पलीकडे पण एक सुंदर जग आहे तिचं. तिचीही स्वप्न आहेत. तिलाही मोकळा श्वास घ्यावा वाटतो. तिचंही एक सुंदर आभाळ आहे. तिचे अनेक स्वप्न आहेत, जिथे ती उंच झेप घेण्याचा प्रयत्न करत असते. आपल्याला असं एक प्रथा पडली आहे काय माहीत नाही, पण आपण असं म्हणतो ना, स्त्री म्हणजे त्याग. फक्त एवढंच आहे का? नाही. स्त्री म्हणजे त्याग नाही. स्त्री म्हणजे कमकुवतपणा नाही. स्त्री म्हणजे स्वबळावर स्वतःच्या मनासारखं आनंदाने जगण्याची एक सुंदर अनुभूती आहे. तिच्यात कमकुवतपणा नाही आहे. तिच्या अश्रूंमध्ये दुःख नाही आहे, पण स्वतःला स्वच्छ करून पुन्हा मजबूतीने उभं राहण्याची तिच्यात क्षमता आहे. एवढंच म्हणावं असं वाटतं. एक सुंदर अनुभूती आहे, त्याचा अनुभव घेऊया. अगं स्त्री, तू खूप धैर्यवान आहेस, तू खूप सुंदर आहेस, तू बुद्धिमान आहेस. तुझ्या प्रत्येक पावलांवर जग बदलण्याची ताकद आहे. एक लक्षात ठेव ग, तू दुसऱ्यांची सावली नाही आहेस, तू स्वतःचा प्रकाश आहेस. त्यामुळं स्त्रीत्व म्हणजे काय? कसली अनुभूती? ती फुलण्याची अनुभूती आहे. ती दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरण्याची अनुभूती आहे. ती सोसण्याचीही अनुभूती आहे. पण त्यात एक सौंदर्य आहे, त्यात एक सन्मान आहे, त्यात एक प्रेम आहे. ही अनुभूती आपण सगळ्यांनी मिळून जपूया व त्या स्त्रीत्वाचा सन्मान करूया. श्रीराम.